चला पंच सामना चालू करायचा आहे. फक्त 5 मिनिटाचा वेळ जाईल लाईव्हला कारण रेकॉर्डिंग चालू असेल, आपल्याला रिव्ह्यू दिला जाईल. टेन्शन नाही आहे. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती रवीला आपण पाहतोय. पहिलं मेडंटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना यावेळेस फलंदाज बाद झालाय. अगदी स्लो ओव्हर गतीचा चेंडू आपण पाहतोय आणि फलंदाज बाद झालाय. यावेळेस पहा अगदीच पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय भालचंद्र. नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा टॅप केलंय चेंडूला. एक सिंगल धावीतून अंकित होत असताना धावपलकावरती आपण पाहतोय 1-1 अशी धावसंख्या. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिले 2 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल धाव आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद झालाय नागेवाडी टीमचा. इथून धनेश ऑन स्ट्राईकला. यावेळेस बिगिट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू वन बाउन्स अखेर सीमारेषा पलीकडे येईल. चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 5 अंकावरती आपण पाहतोय नागेवाडी टीमची. गतवर्षी देखील ही टीम या मैदानावरती खेळली होती आणि अगदीच रनरअपचे विजेते इथे ठरले होते. आणि आज देखील यावेळेस कव्हरचा फटका. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. रोहित चेंडूपर्यंत पोहोचेल का? परंतु चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. पहा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. चार चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अगदी विचार केला तर यावेळेस देखील समोरच्या दिशेला टॅप केलंय. फंबल पाहतोय. धाव झाली असती. काय करतोय धनेश. पहा अगदीच यावेळेस सिंगल धाव कंप्लीट करत असताना थोडासा जीव मुठीत घेऊन प्रकाशने देखील धाव पूर्ण केल्या. इथून एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना धावपलकावरती धावसंख्या 10 आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे तुतू मेमे झालं होतं. खूप महत्त्वाची विकेट होती खरं तर प्रकाश भला याचे. कारण भालचंद्र सारखा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर आता जर का नागेवाडी टीमला कोण पुढे घेऊन जाणार असेल तर तो प्रकाश आणि धनेश आहेत. त्यामुळे दोघांनाही चांगला खेळ दाखवावा लागेल इथून 3 ओव्हरमध्ये. यावेळेस देखील पहा टॅप केलंय चेंडूला. डॉट डिलिव्हरी आले. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपुष्टात आलं. एका षटकाच्या अंती धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 1-10. अशा 10ची सरासरी जरी राखली ना तरी देखील 40+ धावा होऊ शकतात मैदानावरती. चला रोहन पवार टेसशी संपर्क साधायचा आहे. रोहन पवार यावेळेस गोलंदाजी मार्कवरती विकीला आपण पाहतो. डावखुरा गोलंदाज आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय आणि यावेळेस फलंदाज असेल बाद.
नवीन फलंदाज पहा उमेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती भालचंद्र बाद झाला होता आणि त्यानंतर सेकंड ओव्हरला मात्र पहिल्या चेंडूवरती धनेश बाद होतोय. यावेळेस चांगली गोलंदाजी विक्कीच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेशला आपण पाहताय. पहा त्याच्याकडे देखील चांगली बॅटिंग आहे, परंतु ती दाखवणं खूप गरजेचं आहे या मॅचमध्ये सध्या तरी. यावेळेस थोडासा कट होत असणारा चेंडू आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी आले सेकंड चेंडूमध्ये. इथे काल वेनगाव बी वर्सेस सालुक डी संघ होता आणि 31 धावा होते 4 ओव्हरमध्ये. त्या देखील चेस झाल्या नव्हत्या पहिल्या मॅचला, त्यामुळे इथे एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक सिंगल धाव आल्या. पहा दुसरी धाव देखील झाली असती, परंतु एक सिंगलवरती रोखलं एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्डवरती स्कोर पाहतोय आपण 11 धावा. सेकंड मॅच असेल आडोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम भानसोली, या दोन संघादरम्यान लढत असेल सेकंड मॅचला. दोन्ही टीम इथे उपस्थित. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका, एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न होईल का? एक सिंगल धाव इथे फेकी खराब. आणि जर का विचार केला ना तर दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाली असती इथून, परंतु सिंगलवर थांबवलंय. 12 धावा धावपलकावरती पाहतोय. सेकंड ओव्हरला चांगली सुरुवात आपण पाहतोय. धावपलकावरती 12 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधल्या. काल देखील मोरेवाडी टीम इथे उपस्थित होते, परंतु बॅटिंग थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली मोरेवाडी टीमची. आज देखील इथे कशाला विभागातील टीम उपस्थित आहे. चांगला फटका खेचायचा होता खरं तर फाईनला, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट डिलिव्हरी आल्या. इथे फटका नक्कीच बॅटच्या रडारमध्ये सापडत नाही आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विकी चांगली गोलंदाजी करतो इथे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय, रोहित चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि इथून उमेश देखील होईल बाद. 2 ओव्हरच्या अंती 12 धावा धावपलकावरती. पहा किती लो स्कोरिंग रन रेट मैदानाच्या आतमध्ये. 6ची सरासरी राखले 2 ओव्हरमध्ये सध्या तरी टीम आपण पाहतोय. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहा 6ची सरासरी ठेवले. पहिल्या ओव्हरचा विचार केला 10 धावा आल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज देखील बाद होत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या. म्हणजे चांगली गोलंदाजी पाहतोय विकीच्या माध्यमातून. सध्या तरी स्कोर कार्डवरती 12 धावा आहेत, परंतु प्रकाशकडे ती ताकद आहे. त्या धावा आपण जास्तीत जास्त घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आपण रुपेशला पाहताय. यावेळेस पहा थोडासा उचली घेणारा चेंडू, अगदी कमरेच्या वरती चेंडूला ठेवलं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. पुन्हा एकदा पहिला चेंडू डॉट आलाय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्या. आज थोडंसं पावसाचं वातावरण कमी आहे, तरी देखील यावेळेस पाहताय. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आले. पहा ऑफ साईडला चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता, त्यामुळे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. इथून डॉट डिलिव्हरी आल्या. यावेळेस स्टॅट ऑन द ड्राईव्ह, फटका चांगला. क्षेत्ररक्षक रोहित आलाय. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि फलंदाजीतून प्रकाश होईल बाद. पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भास्करला प्रमोट केलं इथून. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहा या ओव्हरमधले 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी झाली आहे सध्या ते रुपेशच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही आहे.
यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी आली आहे. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. नो मॅन स्लँड मध्ये कोसळलाय चेंडू. यावेळेस खराब फेकी पाहतोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. 15 धावा धावपलकावरती आहेत. पहा ऑन स्ट्राईकला आता इट इज अ वाईड चेंडू आहे. एक अवांतर धाव देखील अंकित केली जाईल. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. थोडासा भरकटलेल्या अवस्थेत आता रुपेश आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी होत होती, परंतु त्यानंतर थोडासा खराब चेंडूची फेक झाली आहे. पहा यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न झालाय, दुसरी देखील सक्सेसफुल होईल. पहा 2-2 धावा खूप महत्वाच्या आहेत आणि त्या 2-2 धावा इथे मैदानाच्या आत घेतल्या जातात. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलाय. 18 धावा धावपलकावरती पाहतोय. यावेळेस पहा आता सुनील आहे नवीन गोलंदाज, आणि यावेळेस ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण भास्करला पाहतोय. अगदी डावखुरा फलंदाज आहे. थोडस गोलंदाजाची डोकेदुखी असते, त्याच दरम्यान आपण पाहतोय डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईकला. इथून सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं खूप महत्वाचं असेल. यावेळेस पहा अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. बॅटचा चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. इथून डॉट डिलिव्हरी आले. पहिला चेंडू डॉट. पाय हा जर का फटका बसला असता तर महत्वाच्या धावा आल्या असते इथे नागेवाडी टीमसाठी. धावपलकावरती आपण पाहतोय यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहतोय. डॉट चेंडूची सांगता झाल्या. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सुनील याच्या माध्यमातून. यावेळेस देखील बॅटचा चेंडूचा संपर्क जुळत नाहीये. पुन्हा एकदा डॉट. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. पहा शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गरज होती खरं तर या ओव्हरमध्ये. किमान 25+ धावांची गरज होती, परंतु धावपलकावरती सध्या 18 धावा आहेत आणि 3 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून. यावेळेस देखील थोडासा चेंडूला खाली ठेवलंय. 22 स्वरूपात एक सिंगल धाव इथून कंप्लीट होत असताना धावपलकावरती 19 धावा आपण पाहतोय. एकोणीस धावा धावपलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे इथून नागेवाडी टीमसाठी. यावेळेस देखील डॉट चेंडू. पहा थोडंसं बाहेर चेंडू ठेवले जात आहेत आणि त्याचाच फायदा घेत असताना वेनगाव टीम आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. खरं तर विजय देखील आज मैदानात दिसत नाहीये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु फटका फसलाय. फलंदाज इथून होईल बाद.
चला प्रकाश इलम पंचांच्या भूमिकेत यायचं आहे. चला आडोशी टीमचा कर्णधार आणि भानसोली टीमचा कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे लगेच. चला आडोशी टीमचा कर्णधार आणि भानसोली टीमचा कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच यायचं आहे. रवी आणि रुपेशची जोड केली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. यावेळेस पहा अगदीच ऑन स्ट्राईकला रुपेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला रवीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती उमेशकडे जरासा भरोसा दाखवलाय. धावफलकावरती धावसंख्या आहे 20 धावा रोखायच्या आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे उमेशला देखील. प्रथमतः नाणेफेक जिंकले आडोशी टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 5 सेकंड मॅचला त्यांनी तयारीत राहायचं दोन्ही टीम. यावेळेस देखील पहा थोडासा खाली ठेवला होता चेंडूला, अगदीच टॅप करायचं होतं चेंडूला, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतो इथे उमेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, एक सिंगल धाव आल्या. इट इज अ वाईट चेंडू, वाईट +1 अशा 2 धावा इथून आपण पाहतोय. उमेश आहे गोलंदाजी मार्कवरती. पहा ऑन स्ट्राईकला रवी आहे. यावेळेस देखील चांगल्या चेंडूचे फेक झाले, अगदीच कट करायचं होतं चेंडूला, परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय उमेशच्या माध्यमातून. एक खराब चेंडू फेकलाय खरा, परंतु त्यानंतर डॉट डिलिव्हरी आल्या. म्हणजे ते एक चेंडूला खूप महत्त्व आहे. 24 मध्ये 20 रोखायचे आहेत. यावेळेस पहा चांगला फटका लॉंग ऑन मध्ये, एक सिंगल धाव आल्या. दुसरीचा प्रयत्न दिसत नाहीये, एक सिंगलच येईल. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, एक सिंगल आले आणि एका धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती पाहतोय. 17ची गरज आहे इथून देखील. यावेळेस सुरेख फटका, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार.
7 धावा धावफलकावरती आहेत. रुपेश ऑन स्ट्राईकला. यावेळेस फुल टॉस चेंडू होता पहा, अगदीच फाईनचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. इथे 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. पहा चांगली गोलंदाजी आहे, परंतु थोडासा बाहेर चेंडू फेकला आणि त्याच दरम्यान इथे बॅटची कडा लागून फाईनला चेंडू गेला. 2 धावा इथून कंप्लीट होत असताना यावेळेस फटका चांगला आहे. नो मॅन्स लँडमध्ये कोसलेल. यावेळेस 1 बाउन्स अखेर चेंडू सी मारेच्या पलीकडे जाईल चौकार आणि 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. पहा 7 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 7. यावेळेस पहा अगदीच भालचंद्र आलाय गोलंदाजी मार्कवरती. 7 धावा रोखायचे आहेत. 38 सर्कलचं बंधन आता सुटलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याला अगदी दिशा दिल्या. फाईनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. यावेळेस पहा रवी याच्या बॅटमधून षटकार आलाय. एका धावेची गरज आहे इथून. आपण पाहतोय वेनगाव टीमला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय आणि फलंदाज इथून रवी होईल बाद. यावेळेस देखील डॉट चेंडू आलाय. मंगेश यावेळेस वाईड चेंडू आलाय. पहा सामना विन झालाय वेनगाव संघ इथून. यावेळेस पहा पहिला सामना संपुष्टात आला. सेकंड सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आडुशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळेल भानसोली. या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. पहा मैदानात जाण्या अगोदर आपण एंट्री फी जमा करणं बंधनकारक असेल, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी राहील.